राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या परिसरामध्ये सध्या त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर्स आपण स्पष्टपणे पाहू शकता। अनाथांचा नाद, गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ असा या बॅनरवर उल्लेख आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे 62व्या वर्षात आज पदार्पण करत आहेत। माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडक्या बहिणींकडून महाआरतीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेलेले आहेत आणि स्वतःच्या कुटुंबासहित ते देवदर्शन करणार असल्याची माहिती आहे। शिंदे यांच्या निरोगी आयुष्यासाठी लोककल्याणाच्या कार्यासाठी त्यांना बळ मिळावं यासाठी संध्याकाळी 7 वाजता एकाच वेळी महाआरतीचं आयोजन राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यापैकी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, देहू, आळंदी, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ, जेजुरी त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर आणि इतर प्रमुख मंदिरांमध्ये आज ठिकठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि एकत्र आरती होणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा अनाथांचा नाद, मदतीचा हात, एकनाथ अशा आशयाने कायमस्वरूपी उल्लेख केला जातो, कारण ते लोकांना कायम मदत करत असतात आणि आज मातोश्री बाहेर सुद्धा याच आशयाचे बॅनर पाहायला मिळतात जे चर्चेचा विषय ठरत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवशा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।